ह्यो पावसाळा ना लईच बाई डोक्याला ताप आहे. म्हणजे बाहेर पावसाची रिपरिप सारखी किचकीच. कुठं जायचं म्हटलं की छत्री घे, हे घे, ते घे, त्याच्याशिवाय बाहेर जायचं नाही. रेनकोट घाल, अजून काय कर. आणि घरात भाजी काय करू म्हटलं की सासूनं म्हणायचं सासऱ्याला विचार, सासऱ्यानं म्हणायचं नवऱ्याला विचार, नवऱ्याला म्हटलं की नवऱ्यानं म्हणायचं कर तुझ्या मनाची. आता माझ्या मनाची काय करायची. तो काय भाजीपाला आणला तर तो माझ्या कामातनं निवडेपर्यंत सडून जातो. आता काय करायचं, हे रोजच्या डब्याचा प्रश्न आहे. रोज आपल्या नवऱ्यामध्ये काय ग तो हीच देते तीच देते. आता काय करू, चव बी लागे ना कुठल्या भाज्यांना पावसाळ्यात. मग काय लय डोकं खाजवलं, काय करू म्हटलं जाऊ दे तिकडं. कुणाला बी विचारलं तर शेवटी माझं डोकं चालवायला लागते. मग जरा डोकं खाजवून डोकं चाललं. म्हटलं डब्यातल्या मुगाला जराशी फोडणी घालावी. आता तो तसाच का फोडणीला कसा घालायचा, तो शिजायला माझा निम्मा गॅस संपवायचा. मग काय केलं, पहिल्या त्या मुगाला पाववाटी मुगाला दिलं की कुकरमध्ये टाकून आणि 2 शिट्ट्यातच की झाला हो मऊ पडला. त्याचा कशाचा कडकपणा आपल्या पुढे चालतोय वे. आणि मग तो मऊ केलेला मूग दिला किंवा कांदा टमाटा आणि लसणाबरोबर फोडणीला. लई काय त्याचं तेगार करायचं नाहीत. रोजच्या भाज्या करायच्या आणि त्याला तो कुटाणा करत बसायचं. कुणी सांगितलं एवढं. टाकले तेलात जिरं मोहरी कढीपत्ता हळद चटणी मीठ आणि कांदा टोमॅटो घेतला की भाजून, इतका भाजून घेतला की त्यांचा सगळं सालीच सुटायला लागल्या. हो तसंच लागते आपल्याला. चकाचंडाचा आपल्याला तसलं ती चालतच नाही. आपण कसं मसाला चांगलाच भाजतो, म्हणजे कसं भाजी बी कशी घट्टसर येते. उगाच ती फळं पाणी आणि कालच्या पाणी आपल्याला तसला प्रकार आवडत नाही बघा. मग चटणी मिठाचा अंदाज बघा आम्हाला लागतंय झणझणी, तर आम्ही टाकतोय जरा जास्तीचं. तुम्हाला कमी जास्त किती करायची आहे ती चटणी मिठाचं तेवढं बघून घ्या. बाकी तर सांगितलं आहे बघा. एक छोटासाच कांदा अर्धं टोमॅटो टाकलं तरी तेवढं होऊन जातं आहे बघा. 3-4 माणसांची भाजी अगदी घसघशीत होत्या. आता हे मूग बघा कसा मऊ पडला आहे. लय कडकपणा दाखवतोय. कशाचा कडकपणा, कुकरमध्ये टाकला की चांगला मऊ होतोय की हो. आणि गॅस बी वाजतोय. असं शिजवत जा. कधी ती फोडणी टाकून बसायचं, कधी होतोय राखण आणि ते राखण करण्याच्या चक्करमध्ये मोबाईल बघायचं राहतोय की व. त्यामुळे कुकरलाच करत जा. येळ बी वाजतोय, टाईम बी मिळतोय, सगळंच होतंय. तर असा हे मूग चांगला मसाल्यात परतून घ्यायचा. आणि परतून घेतला की जरा त्याला वाफ बी द्या की हो झाकण ठेवून. म्हणजे कसं खमंगपणा वाढतोय भाजीचा. आणि काही न करता बी आपल्याला लोक चांगलं म्हणते ते. आणि चांगलं म्हणलेलं कोणाला बी बरंच वाटतंय की हो. आणि मग थोड्या वेळानं जरा गरम पाणी झालं तर वता, नाही तर मग गार बी वतलं तरी काही लय फरक पडायचा नाही. पण गरम पाण्यानं कसं मसाल्याचा गरमपणा बी टिकतोय आणि भाजीला बी चव लागत्या. तर तसं करा बरं का. आणि जरा 5 मिनटाची फोडणी दिली की या वरनं कोथिंबीरची अशी द्यायची की डेकोरेशन करून, म्हणजे जरा बरं दिसते. कलरफुल दिसलं की माणसाला कसं खाताना बी गोड वाटते, दिसताना बी भारी दिसते. आणि फोटो बिटो कुठं काढला तर तो बी चांगला येतोय. म्हणून जरा डेकोरेशन करायला लागा. माणसं एखाद दुसरी भाकरी जास्त खात्याल, पण शेवटी तुमच्या हाताला ताप पडेल बघा. तुम्ही लय भाज्या चांगल्या केल्या का नाही की लोक काय तुम्हाला बाहेर पडून देणार नाही. मग तुम्ही आणि किचन. मग बघा बाबा, काय खोटापणा करायचा असला तर आपण तर भाजीची रेसिपी बराबर सांगितल्या आणि अशीच करा ना.